नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी पुस्तक परिचय या सदरामध्ये एक इकिगाई हे पुस्तक घेऊन आली आहे. हे जापनीज कल्चरबद्दल, तिथल्या थेअरीज बद्दल हे पुस्तक आहे. तिथल्या एका बेटावरती ओकिनावा नावाच्या त्या बेटावर राहणारे रहिवासी 100 वर्षांपेक्षा जास्त जगतात. तर त्यांच्या जीवनशैलीचा रिसर्च करण्यासाठी 2 लेखक तिथे गेले होते. त्यांनी जो रिसर्च केला त्या लोकांचे इंटरव्ह्यू त्यांनी केले. त्यातनं त्यांच्या जीवनशैलीचे जे पैलू आहेत की ते नेमकं काय फॉलो करतात की ज्यामुळं त्यांचं आयुष्य एवढं दीर्घ होत चाललंय. 100 वर्ष, 113 वर्ष, 112 वर्ष, 120 वर्ष असं एज असलेल्या लोकांनी ते इंटरव्ह्यू दिलेत. त्या वयातही त्यांना समोरच्याचे प्रश्न समजतात, त्यांच्याशी ते बोलू शकतात, त्यांच्यासोबत ते पार्टी करायला जात आहेत. एका म्हाताऱ्या बाईचा बर्थडे पार्टी हे 2 लेखक जाऊन सेलिब्रेट करतात. तर असं जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्या आजूबाजूचे जे म्हातारे लोक आहेत ज्यांना साधे साधे प्रश्न, आपला आवाजही ऐकू जात नाही आणि तिथली लोक आपल्यासारखं आपल्या एजला जे आपण करू शकतोय ते सगळं ते तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं करू शकतात. याचं मलाही फार आश्चर्य वाटलं. म्हणून हे पुस्तक खूप फास्ट माझं वाचून झालं की नेमकं काय रहस्य आहे त्यांच्या जीवनशैलीमध्ये ज्यामुळे त्यांना हे सगळं सहज शक्य झालंय. या पुस्तकाच्या शेवटी ना त्यांनी सगळ्या चॅप्टर्स जे आहेत त्याची एक छान समरी दिलेली आहे. त्यात ते पॉइंट्स मी तुम्हाला सांगते. पुस्तक ऍक्च्युली मी इंग्लिशमधनं घेतलंय. याची मराठी हिंदी आवृत्ती आहे. ॲमेझॉनवर आहे, ब्लिंकिटवर आहे. तुम्ही आजूबाजूच्या रस्त्यांवर जे स्टॉल्स असतात बुक्सचे तिथेही तुम्हाला मिळेल. चांगल्या बुकशॉप्समध्ये, क्रॉसवर्डमध्येही ते अवेलेबल आहे. तर तुम्ही घेऊन ते जरूर वाचा. त्याची डेली वर्कशीट्स पण अवेलेबल आहेत. आधी बुक वाचून मग त्या वर्कशीट्स तुम्ही घेऊन ते फॉलो करू शकतात. तर चला तर मग बघूयात ही समरी. यात दिलेले त्यांचे जे पॉइंट्स आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. स्टे ॲक्टिव्ह, डोंट रिटायर. रिटायर झाल्यानंतरही आता मी रिटायर झालं, मी हे नाही करणार, मी ते नाही करणार, माझं पूर्ण रुटीन मी बदलून टाकणार, असं काहीही न करता जे काही आपलं पॅशन होतं, जे आपले डेली रुटीन्स होते, रिच्युअल्स होते, ते सगळे तसेच फॉलो करायचे. आपल्या घरातल्यांना, आजूबाजूच्यांना आणि अजून काही वेगळ्या ग्रुप्सला आपली काय मदत होऊ शकते हे बघून तसं आयुष्य आपण अंगीकारायला हवं असं त्यांनी सांगितलंय. जेणेकरून आपण आपला ब्रेन पण ऍक्टिव्ह राहतो, शरीर पण ऍक्टिव्ह राहतं. त्याला असं मध्येच तुम्ही स्टॉप केलं त्याचे जे डेली रुटीन आहे की मग ते कुठेतरी कोलमडणार आहे आणि तुमच्या आयुष्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. टेक इट स्लो. दुसरा नंबर, खूप धावपळ दगदग करत हे करायचंय, ते करायचंय, ते अचीव करायचंय, हे मिळवायचंय, ते मिळवायचंय असं सगळ्याच्या मागे न धावता काही मोजक्या गोष्टी ठरवून त्यांच्यावरती तुम्ही फोकस करायला हवा आणि त्या अगदी स्लोली एन्जॉय करत करत आपण त्या मिळवायला हव्या, ना की एकदम धावपळ करत. ही जर्नी सुद्धा एन्जॉय करता यायला हवी आणि शेवटी तीच लक्षात राहते. ते एकदम मिळाल्यानंतर ना ते कुठे काय पडतं तुमच्या आठवणीत नाही निघून जात, पण त्यासाठी केलेले कष्टच तुमच्या लक्षात राहतात. म्हणून ती दगदग थोडी कमी करून स्लो आयुष्य तुम्ही थोडं जगायला हवं. डोंट फील युअर स्टमक फुल्ली. हा तिसरा पॉइंट आहे. हे म्हणजे आवडलंय येऊ देत, खाऊ देत असं न करता आणि आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांनाही आपण जेवढा आग्रहाने वाटतो ना ते पण त्यांना जेवढं हवंय तेवढंच त्यांनी खावं. बुफे पद्धत खरंच योग्य आहे. हे या थेअरीशी ती मॅच करते. तुम्ही 80% किंवा 75%च तुमचं टफ फील होईल एवढंच तुम्ही खायला हवं, जेणेकरून त्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला तुमच्या पोटात थोडी जागा मिळेल त्यांचं काम करण्यासाठी. आणि जर ती फुल झाली 100% पेक्षाही जास्त तुम्ही खाल्लं मग काय होतं, तुमचा ब्रेन, बॉडीचे सगळे पार्ट्स फोकस फक्त ते डायजेशनवर करतात आणि मग बाकी बॉडीचे जे कामं आहेत ना ते साईडला पडतात आणि मग तो कुठेतरी तुम्हाला वेगवेगळे आजार छोटे छोटे त्याच्यामुळे होऊ शकतात. आणि तुमच्या पॅशनवर जे तुम्ही काम करायचं ठरवलंय तो वेळ तुमचा ह्या गोष्टींकडे, या आजारांमध्ये निघून जातो आणि मग जे काम करायचं होतं ना त्याच्यासाठी धावपळ करावी लागते. म्हणून आधीच प्री प्लांट जेवढं लागतंय त्याच्यापेक्षाही थोडं कमी खा, म्हणजे तुम्ही फ्रेश आणि एनर्जेटिक राहाल तुमच्या कामांसाठी. जास्त खाऊन ते पेंगल्यासारखं होतं ते होणार नाही.
सराउंड युअरसेल्फ विथ गुड फ्रेंड्स. फ्रेंड सर्कल चांगल्या फ्रेंड्सचं, पॉझिटिव्ह फ्रेंड्सचं तुमच्या आजूबाजूला असायला हवं. थोडा वेळ काढून त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवायला हवा. म्हणजे तुमच्या आयुष्यातले स्ट्रेस तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करून मन तुमचं हलकं करून घेऊ शकता. काही प्रश्न पडलेले असतील, ते त्या फेजमधनं तुमचे फ्रेंड्स ऑलरेडी गेलेले असतील, तर त्यांनी काय कसं त्यातनं मार्ग काढला, त्यांचे अनुभव तुम्हाला उपयोगी पडू शकतात. सराउंड युअरसेल्फ विथ गुड फ्रेंड्स. 5वा पॉईंट आहे गेट इन शेप फॉर युअर नेक्स्ट बर्थडे. नेक्स्ट बर्थडेसाठी तुम्ही असं काहीतरी टार्गेट घेऊ शकता की जे काही तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे किंवा अजून काही एक्सरसाइज करायची आहे किंवा मला मॅरेथॉनमध्ये जायचं आहे, असे छोटे छोटे टास्क तुम्ही तुमच्या बर्थडेपर्यंत ठरवून करू शकता. स्माईल. चिअरफुल फेस आणि चिअरफुल ॲटिट्यूड ठेवायला हवा. म्हणजे आजूबाजूचे लोकही तुमच्याकडे येऊन तुमच्याशी बोलतात आणि तुमचा दिवस पण चांगला जातो आणि जे आहे त्याचं समाधान, त्याच्याबद्दल धन्यवाद, आभार तुम्ही व्यतीत कराल. म्हणजे ती पॉझिटिव्हिटी आपोआप तुमच्याकडे येते. रिकनेक्ट विथ नेचर. पायी लॉनवर चालणं, ते पायाला जो स्पर्श होतो ना मातीचा, गवताचा, त्याच्याने तुमची जी निगेटिव्हिटी असते, बॉडीतली उष्णता जी असते किंवा ती सगळी निघून जाते आणि जी फ्रेशनेस येते, जी ऊर्जा घेऊन तुम्ही परत घरी येऊ शकता. म्हणून कॅम्पिंग म्हणा, ट्रेकिंग म्हणा, नेचर वॉक्स म्हणा किंवा नदीकाठी जाऊन केलेले वॉक, विहिरीमध्ये जाऊन केलेलं स्विमिंग म्हणा, झाडाखाली जाऊन केलेलं वनभोजन म्हणा, या सगळ्या गोष्टी तुम्ही पुन्हा एकदा नव्यानं सुरू करायला हव्या. त्याचे तुम्हाला खूप फायदे होणार आहेत. जे मी म्हणत होते की हे लेखक त्या म्हाताऱ्या बाईच्या बर्थडेला जातात, ती बर्थडे पार्टी सुद्धा एका शेतात असते. म्हणजे जे आपल्याकडे पूर्वी होतं ना हुरडा पार्टी वगैरे, त्या गोष्टी खरंच मदतीच्या आहे. किंवा द्राक्षाच्या बागांमध्ये जाऊन तिथेच खाली बसून ते द्राक्ष खाणं, आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडणं, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहेत. गिव्ह थँक्स, ग्रॅटिट्यूड. जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं आणि तशी जर तुम्ही दिवसाची सुरुवात केली तर तुमचा दिवस खूप छान जाईल आणि सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्ही दिवसभरातनं बघू शकाल. नको त्या गोष्टींकडे थोडा कानाडोळा आणि दुर्लक्ष करू शकाल. लिव्ह इन द मोमेंट. त्याच क्षणात जर तुम्ही जगू शकलात तर खूप छान. जुनच सोडून, त्याचे रिग्रेट सोडून, फ्युचरची काळजी सोडून तुम्ही आत्ताचा क्षण जर पकडू शकला तर तो तुम्ही आनंदात व्यतीत कराल आणि त्याचे जे पॉझिटिव्हिटी आहे त्याचं बॅलन्स तुम्ही क्रिएट करू शकता. सो नो रिग्रेट्स अबाउट द पास्ट अँड नो वरीज अबाउट द फ्युचर. बी इन अ प्रेझेंट, बी दॅट मोमेंट. त्याचा सेकंड लास्ट पॉईंट आहे. आणि आता शेवटचा पॉईंट त्यांनी सांगितला आहे, फॉलो युअर इकिगाई. इकिगाई म्हणजे तुमची जी पॅशन आहे त्यावर तिला धरून रोजचं आयुष्य जगायला. रोज थोडं तरी काहीतरी त्या पॅशन्ससाठी करायला. रोजचं तुमचं प्रोफेशनल लाईफ म्हणा, पर्सनल लाईफ, हे करत असतानाच तुमच्या पॅशनसाठी स्वतःचा तुम्ही टाईम काढून त्याला थोडं काहीतरी व्हॅल्यू त्यात तुम्ही रोज ॲड करायला हवी. जेणेकरून त्यातले जे शेवटचं जे फायनल गोल आहे, समजा तुम्ही एखादे ट्रेकर असाल तर हे शिखर क्रॉस करायचं आहे, मग हा ट्रेक करायचा आहे, मग तो ट्रेक करायचा आहे, असं करत करत शेवटी मला एव्हरेस्ट सर करायचं आहे, असं जेव्हा गोल असेल, ती पॅशन असेल, तेव्हा तुम्ही त्या गोलसाठी अजून जास्त जगता. त्याच्या मागं हळूवारपणे, खूप असं घाईघाईत नाही, ह्याच वर्षात मला सगळं करायचं असं नाही, थोडं थोडं करून मला तिथं पोहोचायचं आहे, असं जेव्हा गोल ठेवता तेव्हा तुम्ही मग नक्कीच ते सर करता आणि मग आयुष्याची 100 वर्ष कुठे राहील, 200 वर्षे जगू शकाल, असा मेसेज या इकिगाई पुस्तकात दिलेला आहे. जपानीज थेअरी आहे ही. जरूर वाचा. ॲमेझॉनवर, ब्लिंकिटवर ते अवेलेबल आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते. स्टे ट्यून्ड टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय.